लोकसभा निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी झाली। कोण विजयी आणि कोण पराजयी हे चित्र स्पष्ट झालं। त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीला जनतेनं कौल दिल्याचं दिसलं। तर यात असे काही उमेदवार आहेत जे खूप कमी मताधिक्याने निवडून आलेत, त्याविषयीच आपण जाणून घेऊया। नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी हे 1,59,120 मतांनी विजयी झालेत। जळगावमध्ये स्मिता वाघ या 2,51,594 मतांनी विजयी झाल्या। रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांनी 2,72,183 मतांनी मैदान मारले, तर चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांनी 2,60,406 मतांनी दणदणीत विजय नोंदवलाय। नागपुरातूनही नितीन गडकरी यांनी आपला गड राखत 1,37,603 मतांनी विजय नोंदवला, तर गडचिरोलीतून नामदेव किरसान यांनी 1,41,616 मतांनी लीड घेत बाजी मारली। हिंगोलीतूनही नागेश आष्टीकर यांनी 1,08,602 मतांनी विजय नोंदवला। परभणीत संजय जाधवांनी आपला गड राखत 1,33,164 मतांनी प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली। जालन्यात कल्याण काळेंनी 1,09,958 मतांनी विजय मिळवलाय। औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे यांनी 1,34,650 मतांनी घवघवीत यश मिळवलं, तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांनी 2,09,144 मतांनी आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे। नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांनी 1,62,001 मतांनी विजय मिळवला, तर पियुष गोयल यांनी मुंबई उत्तर विभागातून 3,57,608 मतांनी दणदणीत विजय मिळवला। पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांनी 1,23,038 मतांच्या फरकानं विजयश्री खेचून आणला। ठाण्यातून नरेश मस्के यांनी 2,17,011 मतांनी दणदणीत विजय मिळवलाय। धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर हे 3,29,846 मतांच्या फरकानं विजयी झाले, तर कोल्हापूरमधून शाहू महाराजांनी 1,54,964 मतांनी विजय मिळवलाय। साताऱ्यातून 32,771 मतांनी उदयनराजे भोसले हे विजयी ठरले, तर केवळ 28,929 मतांनी अहमदनगरमध्ये निलेश लंके यांना विजय मिळवता आला। वर्षा गायकवाड यांनाही मुंबई उत्तर मध्य येथून 16,514 मतांनी विजयी होण्यात यश आलं, तर सर्वात कमी मतांनी कोणी निवडून आलं असेल तर मुंबई उत्तर पश्चिम विभागातून रवींद्र वायकर हे आहेत। ते केवळ 48 मतांनी विजयी झालेत।